तर आपण ही दृश्य पाहतोय मुंबईतल्या दादरमधली ही दृश्य आहेत। दादरमध्ये शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गुढी उभारली जाते। राज ठाकरे यांच्या घरचा हा गुढीपाडवा आपण पाहतोय। त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। गुढी उभारली जाते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी ही गुढीपाडवा साजरा केला जातोय आणि तिथली ही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा सुद्धा आहे आणि या मेळाव्यातून राज ठाकरे कुणावर तो डागणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आपण पाहतोय शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारली जाते। त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यावेळी उपस्थित आहेत। संपूर्ण देशभरात आणि राज्यभरात आज उत्साहाचं मांगल्याचं वातावरण आहे, चैतन्याचं वातावरण आहे। आज राज्यभरात घरोघरी गुढ्या उभारल्या जात आहेत आणि नव्या वर्षाचं स्वागत केलं जात आहे। अनेक ठिकाणी शोभायात्रांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे। शोभायात्रा काढण्यात आलेल्या आहेत आणि या शोभायात्रांमध्ये अगदी लहान थोर सर्वच वयोगटातली मंडळी उत्साहानं सहभागी झालेली आहेत। मराठी संस्कृतीचं दर्शन या शोभायात्रांच्या माध्यमातून आपल्याला होत असतं। येणारं वर्ष हे सुख समृद्धी आणि संपन्नतेचं जावं यासाठी पूजा केली जाते आणि विजयाचं प्रतीक म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे की गुढ्या उभारल्या जातात आणि तेच दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। राज ठाकरे यांच्या घरी गुढी उभारली जाते। गुढीपाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली आहे असं सुद्धा मानलं जातं आणि त्यामुळे आजच्या दिवसाला महत्त्व आहे। प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि त्यानंतर ते आजच्या दिवशीच अयोध्येमध्ये आलेले होते आणि त्यामुळे विजयी पताका त्यावेळी उभारल्या गेल्या होत्या आणि त्यामुळे तेव्हापासून गुढ्या उभारण्याची परंपरा आहे।